उत्पन्नाचं टार्गेट लिहिलं आहे एसटीने. किती एवढे पैसे आले पाहिजे, पण खिशात मरू कमी हे म्हणा. पण आपली साधी गाडी एकदम हिच्या मागेच आहे. पर कुर्ला नेहरू नगर पासून आपल्या बरोबर आहे ही गाडी. रस्त्याचं काम चालू आहे आणि बेकार रस्ता आहे. मला वाटत नाही या गाड्या चांगल्या कंडिशन मध्ये राहतील. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतोय एका नवीन प्रवासामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता मी कुठे आता मुंबई सेंट्रल मध्ये. एसटीचं जे मेन ठिकाण आहे ते म्हणजे मुंबई सेंट्रल. सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतील तुम्हाला आणि एवढ्या मोठ्या इमारतींमध्ये आपलं हे सुंदर असं मुंबई सेंट्रल बस स्थानक. तर पाहू शकता सध्या एवढ्या गाड्या आहेत. खरं म्हणजे आपली 3:30ची गाडी होती, पण पुन्हा एकदा आपण लेट झालेलो आहोत. बहुतेक स्लीपर बसने प्रवास होईल आपला. आपल्या नवीन स्लीपर बसेस आहेत, जुनी स्लीपर बस आहे. विषय असा झाला होता की इथले सेक्युरिटी बोलले होते की परमिशन लागल वगैरे ब्लॉग बनवण्यासाठी. तर जे मेन साहेब आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला तर ते म्हणले ठीक आहे चालेल बनवा, काही विषय नाहीये. मुंबई ते जळगाव गाडीचा मार्ग बघा. मुंबई, नाशिक, मालेगाव, धुळे, पारोळा, एरंडोल आणि शेवट जळगाव. मराठवाड्यात जाणाऱ्या, विदर्भात जाणाऱ्या सुद्धा भरपूर गाड्या तिथून, कारण की मुख्यालय असल्यामुळे तिथून गाडीची काही कमी नाहीये तुम्हाला. रिझर्वेशन आहे का गाडीला? तर निघतो आता आपण मुंबई सेंट्रल मधून आणि टाइम झालाय बघा 6 वाजलेत. 6 वाजताचा टाइम आहे गाडी सुटण्याचा. तर गाडी तर सगळी फुल रिझर्वेशन आहे आणि आपल्याला सीट भेटलं एकदम शेवटचा संकटकालीन मार्गापाशी. डायरेक्ट इथून बाहेर पडायला. आता गाडीतनं उतरायचं म्हणलं ना, इथूनच उतरायचं. विषयच खोल आपला. मग अजून आपण सिटीमध्ये आहोत त्याच्यामुळे आता काय पुढं थांबून पण उपयोग नाही आहे. जरा वेळ आपल्या सीटवरती बसूया. इथून तुम्हाला मस्त नजारे दाखवतो मुंबई शहराचे. बघून घ्या आणि एन्जॉय करा प्रवास. तर मंडळी याला आहे कुर्ला नेहरू नगर आणि टाइम बघा 6:45 झालेले आहेत. हे बघा इकडे लागली मुंबई सेंट्रल ते जळगाव. आपली मुंबई धाराशिव, बोरिवली, राजापूर, खाली बोरिवली महाड. काय गाड्याच गाड्या आहेत आज. हे आहे बोरिवली चंदगड. बहुतेक सीटर राहिलीच वाटतं अजून ह्याची, कारण की गाडी फुल रिझर्वेशन आहे. आपल्याला कसं बसं एकदम शेवटचं सीट भेटलेलं आहे. भेटलं म्हणून ठीक आहे, नाही तर मग बघूया. आता काय एक काका आहेत त्यांना बार्शीला जायचं आहे, त्यांना जागा नाहीये. आपण विचार करतो, त्यांना बोललं मी पुण्यापर्यंत आपण पुढे बसूया, म्हणजे आपण काय कॅबिनमध्येच असणार आहे. तोपर्यंत तुम्ही बसा मागे, पुण्यापासून मग आपण मागे बसूया. बघूया काय होतं, ॲडजस्ट होतं का नाही. बाकी बिल्डिंग बघा केवढी मोठी. कुर्ला नेहरू नगरचा बस स्टँड म्हणजे असं आपण इथं क्रिकेट खेळू शकतो मस्तपैकी. तर विषय असा झाला की आपण ज्या गाडीमध्ये प्रवास करत होतो धाराशिवमध्ये, त्या गाडीतनं आपण ही गाडी आली म्हणून उतरलो खाली. दादांना विचारलं होतं आधी की सीट वगैरे आहे का, तर ते म्हणले आहे. आणि जेव्हा सांगितलं 4 दिवसांचा पास आहे शिवशाहीचा, तेव्हा म्हणले सीट नाही आहे. अवघड आहे आता. बघूया आता दुसरी कोणती गाडी आहे का, दुसऱ्या गाडीने प्रवास करूया आपण. तुमचं पण सीट गेलं का? तुमचं पण सीट गेलं? सीट ते म्हणले रिझर्वेशन नाही आहे त्याला. आल्यावरती बघा काय होतं. आता यांना बोललो मी पहिले, हे म्हणले सीट आहे, यांना पास म्हणल्यावरती मग नाही म्हणते. तुला आता अवघड आहे ना. आता हे कसं करायचं आहे? मग अगोदरच सांगायचं ना पास असेल तर चालत नाही म्हणून. शिवशाहीचं ना, तुम्हाला तेच सांगतोय मी, शिवशाहीचा पास आहे. तुम्हाला GR निघून सुद्धा तुम्हाला माहिती नाही म्हणलं कसं व्हायचं. अंबाजोगाई जाते. अंबाजोगाई जागा नाही त्याची. सातारा 30 नंबरला सिंगलला एकच आहे ना. काय बोलायचं आता तुम्हाला? असं म्हणलं कसं व्हायचं साहेब? एवढं ना त्रास म्हणलं कसं व्हायचं आम्हाला? ऐक ना, तुम्ही म्हणलं पाहिजे, आम्ही नाही म्हणणार. अहो कसं म्हणणार तुम्ही? डायरेक्ट म्हणता की हे नाही चालत आहे, ते नाही चालत आहे. बघ ना, एवढं उत्पन्नाचं टार्गेट लिहिलं आहे एसटीने. किती एवढे पैसे आले पाहिजे, पण खिशात मरू कमी. ठीक आहे, तुमचा प्रश्न मला समजला. टार्गेट दिले, मग गाडीला पास का दिले बरं? याचा असं टार्गेट दिले ह्या गाडीसाठी की एवढे एवढे पैसे प्रवाशांचे व्हायला पाहिजे, टार्गेट कम्प्लीट करायचंय. तर मग पास कशाला देतो तुम्ही 4 दिवसांचे? विषयच नाही ना, म्हणून तुम्ही देऊच नका ना पास 4 दिवसांचे.
टार्गेट दिले त्यांना, टार्गेट एसटीने एवढे पैसे पाहिजेत. GR पण काढताय तुम्ही, असं कन्फ्युज कशाला करताय प्रवाशांना? उभं नाहक वेटीला आता किती वेळ खाल्ला बघितलं ना तिथं. तर मंडळी, आपली जी गाडी आहे ती आहे कुर्ला ते अंबाजोगाई. आपल्या गाडीचा टायमिंग आहे 7:15चा कुर्ल्यामधून सुटण्याचा. गाडी तर पूर्ण रिकामी आणि गाडीचा जो मार्ग आहे तो आहे आपला नगर मार्गे जाते, नगर, आष्टी आणि मग पुढे आपली अंबाजोगाई. आता ज्या गाडीमधून आपण उतरलो ती गाडी ही बघा चालली आता धाराशिव गाडी. ही गाडी पूर्ण पॅक झाली. काकांना जागा नव्हती तर काकांना आपण जागा दिली, एकदम शेवटची जागा. तर त्यांना सांगितलं मी तुम्ही बसून जावा माझ्या जागेवर. त्यांना बार्शीपर्यंत जायचं होतं. म्हणलं ठीक आहे, आपण आता हा ब्लॉग कंटिन्यू करूया. कुर्ला अंबाजोगाई. तर निघते आता आपली गाडी. टाइम बघा 6:15 झालेत. पण गाडीमधली स्वच्छता आपल्याला आवडली बरं का. काय जबरदस्त क्लीन गाडी बघा ना, एकदम विषयच नाहीये गाडीचा. आणि आपण फक्त एकटे प्रवासी आहोत. रिझर्वेशन आहे तसं काका म्हणलेत, बघूया आता काय होते. पण आपण मग अशी वरच्या सीटवरती होतो, आता खालच्या सीटवर आहोत. तर आला होत आता आपण पनवेलमध्ये. टाइम बघा 8:45 झालेत. पनवेलचं बस स्टँड तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे मी, अजून काय दाखवणार आहे. बाकी तुम्हाला फक्त गाड्या दाखवत आता कोणत्या गाड्या लागल्यात. तर ही बघा मुंबई बीड, तिचा मार्ग बघा पनवेल पुणे नगर जामखेड मार्गे जाते. ही जाते मंगळवेढा बोरिवलीवरून आलेली. आणि ही जी आहे ती आपल्याला मुंबई सेंट्रल मध्ये भेटली होती, ते मी दाखवलं नव्हतं बहुतेक. मुंबई सेंट्रल ते विजयदुर्ग, पलीकडे आहे मुरुड. तर आता एक पुढे आपल्या धाराशिव गाडी होती, आपण ज्या गाडीमध्ये उतरलो होतो ती गाडी गेलेली. तर आपल्या सीटवर जाऊन बसूया. पुन्हा हायवे सुरू झाल्यावरती मग पुढे येऊयात. आपल्या प्रवासाचं अंतर आहे 468 किलोमीटर. वेळ दाखवत आहे 10 तास 2 मिनिटं. म्हणजे आपण जवळजवळ सकाळी 7 वाजेपर्यंत पोहोचल. अंबाजोगाईला जाण्यासाठी तुम्हाला 2 मार्ग आहेत. एक नगर मार्गे जाते आणि दुसरी जो आहे तो आहे कुर्डवाडी मार्गे. म्हणजे कुर्डवाडी बार्शी वगैरे अंबाजोगाईला जाते. आणि आपण ज्या गाडीमध्ये प्रवास करतोय ती गाडी आपली नगर मार्गे जाणार आहे, नगर, आष्टी, जामखेड आणि पुढे अंबाजोगाई. आता आपला हायवे एक्सप्रेसवे सुरू होईल NH48. ते आहे वंदे भारत. गेली पटकन लगेच. आता आपला पुणे द्रुतगती महामार्ग सुरू झाला NH48. खाली जे गाव दिसतंय तुम्हाला ते आहे खोपोली. आणि आपण आता घाट चढतोय. भाई साहब आपका घाट जाम आहे एकदम. बघा समोर तुम्हाला जाम दाखवतो मी केवढं. आता हे बघा एवढं रेड आहे, म्हणजे जवळजवळ 41 मिनिटाचा जाम आहे हा. आणि हा नेहमीचाच आहे. आता जे रेग्युलर पुण्यावरून मुंबईला अपडाऊन करत असतील किंवा मुंबईवरून पुण्याला अपडाऊन करत असतील त्यांना माहितीच असेल ट्रॅफिकचा विषय कसा आहे. इकडं मागे पण जाम आहे. गाडी पण दमादमाने चालली. आणि जेवण तर मागाशीच म्हणजे मुंबई सेंट्रलमध्येच केलं होतं, पण आता भूक लागली त्यामुळं फक्त माझा पुलाव शिल्लक राहिला होता, त्यामुळे पार्सल घेतलं होतं मी. पुलाव खाऊन घेऊया आपण, तुम्ही पण या खायला. मला दाखवतो हे बघा. हो पुलाव जबरदस्त आहे बरं का. म्हणजे थोडासा खाल्ला होता मी तिथं, त्यामुळं. तर या खायला आणि पुन्हा प्रवास आपला सुरू करूया. आणि ना बघा इथपर्यंत जाम असते, बाकी कुठं नसते, एवढं जाम असते फक्त. हे खाऊन झाल्यावरती पुन्हा हे पॅक करून आहे तसं त्याच्यात ठेवून नंतर डस्टबिनमध्ये टाकून देऊयात. पनवेल कोणती? शिवशाही, काळा चौकी, आटपाडी. तर मंडळी जेवण तर काय आपण करणार नाही आहोत, कारण की मस्तपैकी गाडीमध्ये आपण पुलाव खाल्लेला आहे. 10-15 मिनिटाचा स्टॉप आहे. टाइम बघा आता जवळजवळ 11:15 होत आलेत. तर ही गेली आपली धाराशिव. तर आता आपण आहोत तळेगाव टोल प्लाझा पाशी. पाहू शकता जिथून आपण पुण्यामधून मुंबईकडे जाताना एंट्री करतो तो टोल लागतो त्या टोल पाशी. आणि हा तिथला फूड मॉल आहे. वल्लभनगरचं स्टँड लागेल, मग तिथून वाकडेवाडी बस स्टँड आणि मग पुढे आपला नगर रोड लागेल. ही आपली बीड गाडी आपल्याला इथे भेटली होती कुर्ला नेहरू नगरला. फूड मॉल तसा छान आहे, पण चहा देतात का काय देतात राव. 30 रुपये एवढं
वडापाव पण 30 रुपये आईला, आणि एसटी अशा ठिकाणी थांबते. आईला लोक पैसा वाचावा म्हणून एसटी प्रवास करतात आता, आणि एसटी इथे येऊन थांबते. पर्याय पण नाहीये म्हणा, कारण की दुसरं हॉटेलच नाहीये पुणे मुंबई एक्सप्रेसवेला, त्यामुळं चांगला फायदा खातात हे लोक. धाराशिव गाडी सोडणार नव्हतं, पण ही गाडी लागली आणि ते दुसरे दादा होते, त्यांना बारशेला जायचं होतं. म्हणलं काय आपण तर काय ब्लॉगच करतोय. LED पण होता, स्क्रीन होती त्यांच्याकडे, ते ठेवायला जागा पण नव्हती. म्हणलं ठीक, तुम्ही बसा माझ्या जागेवर, मी बघतो काय ऍडजस्ट करायचं. मग ही गाडी लागली त्याच्या शेजारी, म्हणलं हा ब्लॉग करून टाकूया. धाराशिव आपण अगोदर केलेला आहे, कुर्ल्यावरनं आपला अंबाजोगाईपर्यंत ब्लॉग होईल, म्हणून हा ब्लॉग करतोय. असं ट्रॅव्हलिंगचं माझं असं असतंय बघा, जी भेटल ती नाही तर ती. आता एक नवीन गाडी आली बघा, ही NH9 कोल्हापूर. कोणती गाडी बघूया आपण. तर ही गाडी आहे मुंबई जत. आपल्या गाडीचा तिकीट तर आहे 1040 रुपये, कुर्ला नेहरू नगर ते अंबाजोगाई. थांबा. तर हे आलं आहे आता वल्लभनगर बस स्टँड, आणि टाइम झालाय बघा बरोबर 12:01 झालाय. वल्लभनगर पण म्हणतात आणि पिंपरी चिंचवड एकच आहे ना पण. अरे थांबा, खूप गर्दी गाडीला. तर आपण आपल्या जागेवर जाऊन बसूया. वाकडेवाडी तर तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे मी, आणि गाडीला गर्दी असल्यामुळे आपल्या सीटवरती बसूया. खाली उतरलं तर परत गाडीत चढता येते का नाही माहिती नाही आपल्याला. 12:30 वाजले वाकडेवाडीला येण्यासाठी आपल्याला. तर बीड गाडीला तुम्ही गर्दी बघू शकता. तर आला होता आता नगरमध्ये, आणि टाइम झालाय बघा बरोबर 3 वाजलेत आता. छानपैकी झोप झाली आहे माझी मस्त. आता आहोत आपण वाघुंद्रेमध्ये. हे वाघुंद्रे बुद्रुक आहे. अंबाजोगाई अजून इथून साधारण 137 किलोमीटर राहिलेलं आहे म्हणा, पण आपली साधी गाडी एकदम हिच्या मागेच आहे. कुर्ला नेहरू नगरपासून आपल्या बरोबर आहे ही गाडी. ह्या प्रवासाविषयी मी तुम्हाला रस्त्याविषयी काही जास्त सांगू शकत नाही, पण झोपेविषयी नक्की सांगू शकतो, कारण की कंटिन्यू झोपूनच आहे मी. खरंच झोप म्हणजे अगोदरची जी सीटर स्लीपर आहे ना, त्याच्यापेक्षा ह्या गाडीमध्ये छान झोप होते, कारण की त्या गाडीचं सीट जरा थोडंसं असं वाकडं होतं, म्हणजे नाही का असं घसरल्यासारखं व्हायचं. पण ह्या गाडीमध्ये तसं नाही, झोपलं की म्हणजे तुम्हाला कळतच नाही, म्हणजे जागच येत नाही अशी. आणि आदळे वगैरे तर काय जाणवत नाही. नगरपासून निघाल्यापासून जरासा रस्ता मस्त होता, पण पुढं कुठलं तरी गाव आलं तिथून थोडासा रस्ता खराब आहे. बाकी इथं चहा वगैरे चालू आहे मस्त चालक वाहक दादांचं. अजून आपल्याला 3 तास लागतील जवळजवळ. आता जामखेड लागेल पुढे, आणि मग आष्टी खरडा वगैरे असं करत करत आपण अंबाजोगाईला पोहोचेल. यार रे, आपण तरी या गाडीमध्ये झोपून आलोय. या गाडीमध्ये जे बसून आले, ज्यांना जागा नाही त्या माणसांचं किती हाल आहेत. पुण्यापासून तर जागाच नाही अजिबात गाडीला. तर मी पुण्यामध्ये पण पाहिलं असेल किती गर्दी होती गाडीला. तर असा विषय आहे. म्हणजे गाडी दिसते तशी नाही बरं काही जबरदस्त.
थोडासा कमी खराब होता, पण जामखेडपासून जो रस्ता एवढा बेकार चालू आहे, म्हणजे काम चालू आहे बरं का रस्त्याचं, असं नाही की नाही चालू, पण लय बेकार रस्ता आहे. पाथर्डी मार्गे तुम्ही बीड किंवा माजलगावला जाऊ शकता. हा रस्ता सध्या तरी नका घेऊ, कारण की रस्त्याचं काम चालू आहे आणि बेकार रस्ता आहे जबरदस्त. आणि मला वाटत नाही या गाड्या चांगल्या कंडिशनमध्ये राहतील. ह्या गाड्यांची हालत खराब होणार आहे. ते आता ती मागे बीड गाडी होती, ती पाहिली मी, त्याच्यामुळेच म्हणलं ही गाडी दिसते तशी नाही, पण गाडी तुम्ही पाहिलं असेल पुढं बांधलेलं वगैरे होतं, काय काय किती खराब झाली होती गाडी. तर मंडळी ह्याला आम्ही पाठवला आणि टाईम झाला बघा 9:06. तर आता आपण मांजरसुंब्यामध्ये आलो आहोत. आणि हा जो वरचा जो रस्ता दिसतो तुम्हाला, तो आहे राष्ट्रीय महामार्ग 52, जो पंजाबमधील संगरूरपासून सुरू होऊन कर्नाटकमधील अंकोल्यापर्यंत जातो. आणि याची टोटल लेंथ साधारण 2317 किलोमीटर आहे. तर एवढी याची लांबी आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामधनं तुम्हाला माहिती असेल सोलापूर, धुळे वगैरे आपल्याला लागतात. बापरे, मांजरसुंब्यामध्ये तर म्हणून तिकीट वगैरे काढून बसत जावा गाडीमध्ये. जरी कंडक्टर दादांच्या लक्षात नाही राहिलं तरी तुम्ही लक्षात आणून द्या, तिकीट द्या म्हणून. पकडला की 6:15 वाजता आपण मांजरसुंब्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आता पुढे आपल्याला केज लागेल आणि अंबाजोगाई आपला शेवटचा स्टॉप. तर एका माणसाचं तिकीट हरवलं, त्यामुळं आता परत तिकीट काढावं लागतं का? असं हरवलं तर बापरे. त्यामुळे तिकीट वगैरे जपून ठेवत जावा, नाहीतर फोटो काढून ठेवत जावा फोनमध्ये, म्हणजे टेन्शन नाही. नाहीतर हां, एक सांगायचं राहिलं, आता ऑनलाईन पेमेंटसुद्धा सुरू झालेलं आहे महामंडळामध्ये. तुम्ही ऑनलाईन जर पेमेंट केलं तर त्याची रिसिप्ट तरी राहील तुम्हाला, म्हणजे तिकीट जरी हरवलं तरी तुम्हाला ते एक पुरावा म्हणून राहील तुम्हाला. तालुका केज, जिल्हा बीड. टाईम बघा 7 वाजलेत. हे आहे आपलं केज बस स्थानक. बाकी इथून फक्त आता एक 35 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे अंबाजोगाई. चला. तर जवळ आले आता आणि थोडं आपला फोन चार्ज करून घेऊया आपण, म्हणजे पुढं प्रॉब्लेम नको आपल्याला. नाही जाऊ दे स्टॉपला छत्रपती शिवाजी चौक आहे. मला नागपूरला जाऊन येऊन परत नागपूर जायचं. चला, धन्यवाद. हो हो, एंड आता इथं पोचला आहोत मंडळी आपण बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये. या ठिकाणी योगेश्वरी देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. जेव्हा देवीने दानसुराचा वध केला तेव्हा देवी एका झाडाखाली, म्हणजे आंब्याच्या झाडाखाली विसावली. तेव्हापासून ह्या जागेला जोगाईचे आंबे म्हणून ओळखले जाऊ लागले आणि पुढे अंबाजोगाई हे नाव प्रचलित झालं. तर अशा प्रकारे आहे अंबाजोगाईचं बस स्थानक. बऱ्याच वेळा तुम्हाला मी दाखवलेलं आहेच. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा? साधारण आपण टाईम सांगायचा आहे ना, साधारण आपण
7:15 वाजता निघालो होतो कुर्ला नेहरू नगरमधून आणि आता टाईम बघा 7:15 झालेत. तर अशा प्रकारे आहे बस स्थानक. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा प्रवास, म्हणजे कालपासून आपण प्रवास करतोय, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कॉमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब तर नक्कीच करा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये आणखीन एका अशा नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराज. बोर्ड बघितले ना असे, असं वाटतं लगेच जाऊन गाडीत बसावं. आता एवढा प्रवास केला तरी पुन्हा प्रवासाला सुरुवात करावी. अवघड आहे ना माझं.